हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, आज आपण तिसऱ्या उपनिषदाकडे वळणार आहोत. आपण या अगोदर ईशावास्य उपनिषद पाहिलं, त्यानंतर केनोपनिषद पाहिलं. आता तिसरं उपनिषद म्हणजे कठोपनिषद आपल्याला पाहायचं आहे. कठोपनिषद हे सगळ्यात प्रसिद्ध उपनिषद आहे. याचं नाव कठोपनिषद कसं पडलं तर कृष्ण यजुर्वेदाची जी कठशाखा आहे त्या कठशाखेच्या अंतर्गत हे उपनिषद येतं. आणि यामध्ये अतिशय मोठं रहस्य नचिकेत आणि यमराज यांच्या संवादातून विशद करण्यात आलेलं आहे. या उपनिषदाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये 2 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायामध्ये 3 वल्ली आहेत. वल्ली म्हणजे वेल. त्या अध्यायाचे भाग. आता आपण कठोपनिषदाला सुरुवात करूया. यातला शांतिपाठ बऱ्याच जणांना माहीत आहे. तो शांतिपाठ असा आहे: ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्वी नावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. हे पूर्ण ब्रह्म परमात्मा. 9 म्हणजे आम्हाला दोघांना. आम्ही दोघं म्हणजे कोण? गुरु शिष्य. सह एकत्र तू रक्षा करावीस. आमच्या दोघांचं भुनक्तू म्हणजे पालन कर. आमच्या दोघांचं वीर्यम करवावहै. आमच्या दोघांची शक्ती आम्हाला एकाच वेळी दे. अधितम तेजस्वी असतु म्हणजे आमच्या दोघांची जी विद्या आहे, आम्ही प्राप्त केलेली जी विद्या आहे, ती विद्या ही कधीही न विसरणारी असावी, ती तेजोमयी असावी असा आम्हाला आशीर्वाद दे. आणि आमच्या दोघांमध्ये कधीही द्वेष येऊ नये असा आम्हाला तू आशीर्वाद दे. अतिशय सुंदर असा हा शांतिपाठ आहे. आपण बरेच जण हा शांतिपाठ म्हणत असतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या सभेमध्ये किंवा एखाद्या धार्मिक कार्यामध्ये हा शांतिपाठ नियमितपणाने म्हटला जातो. आता याचा भावार्थ आपण बघूया या शांतिपाठाचा. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्वी नावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ओम सहनाववतु म्हणजे हे परमेश्वरा. ओम म्हणजे हे परमेश्वरा. आम्ही दोघे गुरु शिष्य यांची तू नेहमीच रक्षा कर म्हणजे रक्षण कर. सहनौ भुनक्तु म्हणजे आम्हाला दोघांना नित्यपणे पालनपोषण करण्याची जबाबदारी तू घे. सहवीर्यम करवावहै. आमच्यामधली जी शक्ती आहे ती शक्ती आम्ही दोघेही प्राप्त करून घेऊ शकू अशी आम्हाला प्रेरणा दे. तेजस्वी नावधीतमस्तु. आम्ही जे काही अध्ययन केलेलं आहे ते तेजोमय असू दे म्हणजे ते कधीही न विसरणारे असू दे. त्या विद्येचा वेळेला उपयोग होऊ दे. हा तेजस्वी याचा अर्थ आहे. तेजस्वी होऊ दे म्हणजे तेजपूर्ण होऊ दे याचा अर्थ काय तर ही विद्या जी आहे त्या विद्येला एक झळाळी प्राप्त होऊ दे. नुसती विद्या शिकली आणि ती मनामध्ये राहिली असं व्हायला नको.
ती आम्हाला वेळेवर उपयुक्त ठरली पाहिजे. त्याचं चिंतन स्मरण करण्याची बुद्धी आम्हाला झाली पाहिजे. त्या विद्येवरती विचार करण्याची आम्हाला शक्ती मिळाली पाहिजे आणि त्या विद्येचा उपयोग झाला पाहिजे. आणि शेवटी म्हणतायत मा विद्विषावहै. गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये कधीही द्वेष निर्माण होऊ नये, परस्पर प्रेम राहावं, अशा प्रकारचे आशीर्वाद तू आम्हाला दे. आणि नंतर नेहमीप्रमाणे आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक तिन्ही दुःखापासून शांती 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 प्राप्त होऊ दे. आता आपण पहिला अध्याय बघूया. या पहिल्या अध्यायामधल्या पहिल्या वल्लीमध्ये, वल्ली म्हणजे वेल, समजा अध्याय म्हणजे एक छोटीशी बाग समजली, त्यामध्ये अनेक वेली आहेत असा आपण विचार केला, अशी कल्पना केली, तर त्यातली प्रथम वल्ली असं या कठोपनिषदाचं वैशिष्ट्य किंवा त्या पद्धतीची रचना याने केलेली आहे. यामध्ये सुद्धा जे मंत्र आहेत ते गद्य स्वरूपाचेच आहेत. पहिल्या वल्लीमधला पहिला मंत्र असं सांगतो, ओम उशन हवै वाजश्रवसः सर्ववेदसं ददौ तस्य नचिकेता नाम पुत्र आस. ओम या सच्चिदानंद घन परमात्माच्या नामाचे स्मरण करून या उपनिषदाचा मी आरंभ करतो आहे. ह वै उशन वायश्रवसः, हे सगळ्यांना ज्ञातच आहे. उशन म्हणजे यज्ञाचं फळ ज्यांना अपेक्षित आहे असे. वाजश्रव म्हणजे उद्दालक ऋषी, वाजश्रवाचे पुत्र उद्दालक, त्यांना यज्ञाचं फल अपेक्षित आहे. सर्ववेदसम, सर्व विश्वजित यज्ञामध्ये त्यांनी आपलं सारदन ददौ देऊन टाकलं. कुणाला? ब्राह्मणांना देऊन टाकलं. तस्य नचिकेता नामः पुत्र आस, अशा या वाजश्रव नावाच्या ऋषींना नचिकेत नावाचा एक पुत्र झाला जो प्रसिद्ध आहे. आता याचा भावार्थ बघा. ग्रंथाच्या सुरुवातीला त्यांनी मंगलाचरण केलेलं आहे. भगवंताचं नामस्मरण ओम या उच्चाराने केलेलं आहे. त्यानंतर सांगतायत, ज्यावेळी भारत देशामध्ये सगळीकडे पवित्र असे यज्ञ चाललेले असत, सर्व आकाश यज्ञाच्या धुराने नेहमी भरलेलं असायचं, अशा परिपूर्ण भारत देशामध्ये अनेक त्यागमूर्ती असे ऋषी होते, त्याग करणारे ऋषी होते. ते सर्वत्र वेदमंत्राचा घोष करत होते. त्यामुळं भारतातल्या दशदिशा ह्या सगळ्या मंत्राच्या उच्चाराने घुमत होत्या. त्यावेळेला गौतम वंशीय वाजश्रवात्मक महर्षी अरुण नावाचा पुत्र हे प्रसिद्ध झाले. वाज म्हणजे अन्न, श्रव म्हणजे त्या दानामुळे प्राप्त झालेले यश, म्हणून त्यांना वाजश्रव असं म्हणत होते. हे जे वाजश्रव ऋषी होते त्यांनी यज्ञामध्ये सगळ्या प्रकारचं अन्नदान केलेलं होतं. या वाजश्रव ऋषींच्या पित्याचं नाव अरुण, म्हणजे अरुण ऋषींचा पुत्र वाजश्रव, वाजश्रव ऋषींचा पुत्र उद्दालक, किंवा काही जणांच्या मते वाजश्रव ऋषींनाच त्याने अरुण म्हटलेलं आहे. आणि म्हणून अरुणचा पुत्र उद्दालक, त्याने विश्वजित नावाचा एक महान यज्ञ केला. कुणी? ह्या उद्दालक ऋषीने.
या यज्ञामध्ये सर्वस्व दान करायला लागतं. म्हणून उद्दालक ऋषींनी काय केलं, आपलं सगळं धन ऋत्विज आणि यज्ञामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व ऋषींना दक्षिणेच्या स्वरूपात देऊन टाकलं. आणि या उद्दालकाला नचिकेत नावाचा एक पुत्र होता. आता पुन्हा एकदा ह्याचा भावार्थ बघा. ज्यावेळी भारतामध्ये सगळ्या प्रकारचे यज्ञ होत होते, आकाशामध्ये यज्ञाच्या धुरामुळं सगळं आकाश धूसर होत होतं, दशदिशा या मंत्रांच्या घोषाने दुमदुमून जात होत्या, अशा काळामध्ये वाजश्रवा किंवा त्यांचंच नाव अरुण अशा ऋषींनी खूप अन्नदान केलं आणि यज्ञ केले. त्यांचाच पुत्र उद्दालक नावाचा ऋषी, त्याने विश्वजित नावाचा महान यज्ञ केला. म्हणजे वाजश्रव किंवा अरुण ऋषी यांचा पुत्र उद्दालक आणि उद्दालकाचा पुत्र नचिकेत. तर या उद्दालक ऋषींनी महान यज्ञ केला आणि त्यामध्ये आपलं सर्वस्व दान केलं आणि आपलं जे सर्वस्व होतं ते यज्ञामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व ऋषीमुनींना देऊन टाकलं. आणि या उद्दालक ऋषींना नचिकेत नावाचा एक पुत्र होता. दुसऱ्या मंत्रामध्ये ते सांगतायत, तू हम कुमारम संतम दक्षिणासु नियमानासु श्रद्धाविवेश सोम अन्यत. दक्षिणासु नियमानासु, दक्षिणेच्या रूपामध्ये ज्या गायी दिल्या होत्या त्या कुमारम म्हणजे छोट्या बालकाने पाहिल्या आणि मग त्याच्या मनामध्ये आस्तिक श्रद्धा उत्पन्न झाली. तमह श्रद्धा अविवेश, त्याला एक आवेश आला आणि सहा अमन्यत, तो विचार करायला लागला. या दुसऱ्या श्लोकाचा भावार्थ असा आहे, जरा हे थोडंसं लक्षपूर्वक ऐकलं तर बरं होईल. कारण यामध्ये यज्ञामध्ये सहभागी होणारे लोक कोण कोण असतात हे अतिशय सूक्ष्म पद्धतीने सांगितलेलं आहे. जेव्हा या उद्दालक ऋषीने यज्ञ केला त्यावेळेला त्यांनी गोधन म्हणजे गायीच्या स्वरूपात दक्षिणा दिली. आता यामध्ये यज्ञामध्ये भाग घेणाऱ्या लोकांचा पॅटर्न कसा असतो, पॅटर्न म्हणजे कसं, आपल्याकडं पहिल्यांदा एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये एक चीफ कोणतरी एक्झिक्युटिव्ह असतो. म्हणजे आता मी हॉस्पिटलचं उदाहरण देतो कारण मी त्याच क्षेत्रात काम केलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा चीफ मेडिकल ऑफिसर असतात, त्याच्या खालोखाल चीफ ॲडमिनिस्ट्रेटर असतात, त्याच्या खालोखाल चीफ कन्सल्टंट असतात जे स्पेशलिस्ट असतात, त्याच्या खालोखाल प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड ऑफ डिपार्टमेंट असतात, हेड ऑफ डिपार्टमेंटच्या खाली हाऊस पोस्ट असतात, हाऊसमनशिप करणारे, त्याच्या खालोखाल मेडिकल ऑफिसर्स असतात आणि मेडिकल ऑफिसरच्या खालोखाल रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर्स असतात जे तिथेच 24 तास राहत असतात. आणि मग त्याच्या खालोखाल नर्सेसच्या खालोखाल वॉर्ड बॉय आणि आया मावशा वगैरे हे असा पॅटर्न असतो. तसं एखाद्या यज्ञामध्ये सगळ्यात मुख्य कोण असतं, 4 प्रकारचे ऋत्विज असतात, होता, अध्वर्यू, ब्रह्मा आणि उद्गाता. होता जो असतो तो हवन करत असतो, यज्ञामध्ये निरनिराळ्या तूप समिधा वगैरे घालणार असतो. अध्वर्युरू म्हणजे काय असतो, तो यज्ञाबद्दलची सांगोपांग माहिती त्याच्याकडे असते, तो त्या पद्धतीने सांगत असतो. ब्रह्मा म्हणजे काय करत असतो, त्याचं लक्ष सगळ्या पवित्र गोष्टींमध्ये असतं, तो देवस्वरूप असतो आणि त्याने त्याचं काम असतं की
यज्ञ हा योग्य देवतांपर्यंत क्रमाने चाललेला आहे किंवा नाही. आणि शेवटचा असतो तो उद्गात असतो, तो त्याच्याजवळ मंत्र म्हणण्याची जबाबदारी असते. असे हे होता, अध्वर्यू, ब्रह्मा आणि उद्गाता हे सगळ्यात पहिले म्हणजे सगळ्यात मुख्य ऋत्विज असतात. त्याच्या खालोखाल, या चौघांच्या खालोखाल प्रशास्ता, प्रतिपस्थाता, ब्राह्मणाच्छंसी आणि प्रस्तोता हे 4 गौण ऋत्विज असतात. त्यांच्या खालोखाल पुन्हा आधी अच्छावाक, नेष्टा, अग्निध्र आणि प्रतिहर्ता असतात. आणि पुन्हा त्याच्या खालोखाल ग्रावस्तुत, नेता, होता आणि सुब्रह्मण्य याप्रमाणे हे 4 पॅटर्न असतात. आता या 4 पॅटर्नमध्ये उद्दालक ऋषीने काय केलेलं आहे? पहिल्यांदा त्यांनी सगळ्यात मुख्य जे होता अर्धयू, ब्रह्मा आणि उद्गाता आहेत त्यांना भरपूर गायी दिल्या. त्याच्या 1/4 त्यापेक्षा कमी म्हणजे गौण असलेल्या ऋषींना दिल्या. त्याहीपेक्षा 1/4 गायी 3ऱ्या नंबरच्या ऋषींना दिल्या. आणि सगळ्यात शेवटी 3 नंबरच्या 1/4 प्रमाणात त्यांनी शेवटच्या सुब्रह्मण्यम वगैरे ह्या 4थ्या पॅटर्नच्या ऋषींना दिलेले आहेत. आणि हे सगळं हा नचिकेत पाहतो आहे. ज्या पद्धतीने यज्ञ चाललेला आहे, ज्या पद्धतीने हे सगळे ऋषींचे पॅटर्न किंवा स्टाफ ज्याला आपण म्हणू, किंवा हे जे 4 प्रकारचे ऋषींचे गट आहेत, सगळ्यात श्रेष्ठ 1 नंबरचे, मग त्यांच्या खालोखाल 2 नंबरचे, मग 3 नंबरचे, मग 4 नंबरचे, अशा 4 गटामध्ये त्यांच्या त्यांच्या ग्रेडनुसार ते ऋषींचं कार्य चाललेलं आहे. आणि त्यांना दक्षिणा कोणत्या प्रकारची मिळत आहे, किती प्रमाणात मिळत आहे, किती प्रमाणात त्यांना गायी मिळत आहेत, या सगळ्याचं अवलोकन हा उद्दालक ऋषींचा पुत्र नचिकेत हा करत आहे. त्याच्या मनामध्ये अस्तिकतेने प्रवेश केलेला आहे आणि तो विचार करतो आहे. त्याने काय विचार केलेला आहे हे 3ऱ्या मंत्रामध्ये सांगतायत. पीतोदका जगदद्धुणा दुग्धदोहा निरिंद्रियाः अनंदा नामते लोकास्तांस गच्छति ता ददत्. त्यांनी काय विचार केला? पीतोदकः, ज्याने पाणी प्यालेले आहेत, जगधतृष्टृणः, ज्या गायी चारा खाऊ शकत नाहीत, दुग्धदोहाः, ज्या आता दूध देऊ शकत नाहीत, निरिंद्रियाः, ज्यांच्यातली इंद्रिय शक्ती नष्ट झालेली आहे, तहा गौ ददत सहा ते लोकाः, या सगळ्या ऋषींना अशा प्रकारच्या गायी ह्या आपल्या वडिलांनी दिलेल्या आहेत की ज्या गायींचा काहीही उपयोग नाही. त्या पाणी नीट पिऊ शकत नाहीत, किंवा त्यांनी जवळजवळ आयुष्यातलं आता शेवटचंच पाणी पिलेलं आहे, त्यांनी गवत खायचं बंद केलेलं आहे, त्या दूध देत नाहीत, त्यांची इंद्रियांची शक्ती नष्ट झालेली आहे, अशा मरणासन्न जणू काही असलेल्या गायी आपल्या वडिलांनी ह्या सगळ्या ऋषीगणांना दिलेल्या आहेत. तेव्हा आपण आता आपल्या वडिलांना सावधान केलं पाहिजे असं त्याच्या मनामध्ये येतं. तेव्हा तो वडिलांना म्हणाला की हे पिताश्री,
ज्या गायी पाणी पिऊ शकत नाहीत, गवत खाण्यासाठी त्यांच्या तोंडामध्ये दात नाहीत, ज्यांची इंद्रिय जवळजवळ नष्ट झालेली आहेत, ज्या गर्भधारणा करून घेऊ शकत नाहीत, म्हणजे ज्या पुन्हा वासराला जन्म देऊ शकणार नाहीत, अशा निरुपयुक्त गायी तुम्ही ब्राह्मणांना दान देऊन काय साधणार आहात? अशा प्रकारच्या गायी तुम्ही का द्याव्यात? जर दान करायचं असेल तर ते चांगलं दान करावं असं शास्त्रात सांगितलेलं असताना तुम्ही या गायी ज्या पांजरापोळमध्ये ठेवण्याच्या योग्यतेच्या गायी आहेत, ज्या भाकड गायी आहेत, अशा गायी तुम्ही दान का देत आहात? यामुळं तुम्हाला पापच येईल, तुम्हाला वाईट योनी प्राप्त होईल, तेव्हा असं करू नका. आणि तुम्ही यापुढं काय केलेलं आहे की उपयोगी गायींवरती माझं नाव लिहिलेलं आहे नचिकेत म्हणून, आणि त्याच गायी तुम्ही दानच दिलेल्या नाहीत, त्या तुम्ही तशाच गोठ्यात ठेवलेल्या आहेत. ही गोष्ट तुम्ही योग्य केलेली नाही. तर तेव्हा पुन्हा विचार करा आणि चांगल्या गायी द्या. दुसऱ्यांना दान देताना चांगलं द्यावं, ही आपली संस्कृती सांगते. कुणाची ओटी भरायची असली साधी, एक मूठभर तांदूळ किंवा गहू जरी दिले तरी ते चांगले द्यावेत. दशहरा दान करताना आंबे आपण देतो, ते चांगल्या प्रकारचे आंबे द्यावेत. मी ज्यांना माझ्या आयुष्यात आदर्श समजतो, आयडॉल समजतो, त्या सुधा मूर्ती ज्यांना आपण म्हणतो, त्या मध्यंतरी सांगलीला आल्या होत्या. त्यांनी सांगितलं की आमच्या घरात हे संस्कार आहेत की एक वेळ आपण कमी दर्जाचं अन्न खाल्लं तरी चालेल, पण दुसऱ्यांना देताना चांगलंच द्यायचं. साडी जरी द्यायची असली, धोतर द्यायचं असलं, शर्टपीस जरी द्यायचा असला तरी तो चांगला द्यायचा. हे तो काय मला आवडला नाही तो देऊन टाक, हे तो काय सोच आहे, 100 रुपयाचा आहे देऊन टाक, 125 रुपयाची साडी आहे दारावर घेतलेली देऊन टाक, हे पापाचं धनी करणारं दान आहे. दान देताना त्याच्याबद्दल एक प्रकारची प्रतिष्ठा असली पाहिजे. दान देणाराही समाधानी असला पाहिजे आणि दान घेणाराही समाधानी असला पाहिजे. दान घेणारा काय तुमची किंमत करेल? जर तुम्ही समजा त्याला अगदी म्हणजे अगदी साधा प्रकारचं कापड किंवा धोतर दिलं किंवा साडी दिलीत किंवा अगदी किडलेले तांदूळ गहू दिलेत किंवा अर्धे कच्चे किंवा डाग लागले असे आंबे दशहरा दानामध्ये दिलेत, तर दान घेणारा सुद्धा तुमच्याबद्दल तुमची किंमत करेल आणि त्या दानाचं तुम्हाला पुण्य तर मिळणार नाहीच, उलट कमी प्रतीचं दान दिलं ह्याचं तुम्हाला पाप येईल आणि तुम्ही नीच योनीत जाल, असं नचिकेत सांगतोय. पुढं तो सांगतोय, स होवाच पितरम तत्कस्मै माम दास्यसिती द्वितीयं तृतीयं च होवाच मृत्यवे वा ददामिति. सहा यह पितरम उवाच. हा विचार करून त्याने आपल्या पित्याला पुढे म्हणाला, हे तात माम कस्मै दास्यसि इति. हे प्रिय पिताश्री, तुम्ही मला कुणाला दान देणार आहात? दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तुम्ही दान देणार आहात का? आणि नंतर त्याला थोडासा राग आलेला आहे आणि ते म्हणाले, तो नचिकेत म्हणाला की तुम्ही हे काय करत आहात? मला तुम्ही कुणाला दान देणार आहात? तुम्ही माझं नाव लिहिलेलं आहे गायींवर, म्हणजे तुम्ही मलाच दान करणार आहात का? आणि माझं दान कुणाला देणार असाल, मला कुणाला जर दान म्हणून देणार असाल
नचिकेत म्हणतोय की मलाच तुम्ही कुणाला दान म्हणून देणार असाल तर तुम्ही कुणाला देणार आहात? तेव्हा त्याचा पिता उद्दालक अत्यंत संतापाने म्हणतो की मी तुला मृत्यूला दान देऊन टाकतो. ह्याचा भावार्थ असा आहे की नचिकेत विचारतो की तुम्ही गायीवरती माझं नाव लिहिलेलं आहे, म्हणजे मी तुमचं धन आहे काय? त्यावेळेला पहिल्यांदा उद्दालक ऋषी म्हणजे त्याचे पिता काही बोलत नाहीत. नंतर नचिकेत पुन्हा विचारतो, हे पिताजी तुम्ही मला कुणाला देणार आहात? तरीसुद्धा तो उद्दालक काही बोलत नाहीत. मग आपल्या वडिलांना म्हणजे उद्दालक ऋषींना हा नचिकेत तिसऱ्यांदा विचारतो की हे पिताजी तुम्ही मला कुणाला दान देणार आहे ते एकदा सांगा. मग संतप्त होऊन उद्दालक ऋषी आवेशाने म्हणतात की मी तुला मृत्यूलाच दान देऊन टाकतो. मग नचिकेत हे उत्तर ऐकल्यानंतर मनातल्या मनात विचार करायला लागतो. बहुनामेमी प्रथमो बहुनामेमी मध्यमाः किम स्विद्यमस्य कर्तव्यम यन्मायद्य करिष्यति. 5व्या मंत्रामध्ये या उपनिषदात असं सांगितलेलं आहे की वडिलांनी तुला मी मृत्यूलाच दान देऊन टाकतो असं उत्तर वडिलांचं ऐकल्यानंतर नचिकेत विचार करायला लागला. बहूनाम प्रथमः एमी, मी अनेक शिष्यांमध्ये किंवा पुत्रांमध्ये प्रथम श्रेणीचा आचरण करणारा होईन. मध्यम एमी, मध्यम प्रकारचा शिष्य किंवा पुत्र काय करतो? सांगितल्यानंतरच काम करतो. तृतीय दर्जाचा पुत्र किंवा शिष्य काय करतो? सांगून सुद्धा करत नाही. यमस्य किंस्वित कर्तव्यम, यमाचे कोणते कार्य करायचे आहे? यत अद्य मया करिष्यति, मी ते काम पूर्ण करीन. वडिलांची इच्छा आहे ना मला मृत्यूला दान करायची, तर ठीक आहे, मी स्वतःच यमलोकाला जातो. वडिलांनी कशाला दान करायला पाहिजे? ज्याप्रमाणे श्रीरामांना दशरथ राजांनी स्वतः सांगितलं नव्हतं की तू वनात जा म्हणून, पण दशरथ राजांनी तसं वचन दिलं होतं. हे जेव्हा रामाला कळलं तेव्हा राम स्वतः वनवासात जायला निघाले. दशरथाने त्याला डायरेक्ट सांगितलं नव्हतं, रामा तू वनवासात जा 14 वर्ष, असं सांगितलंच नाही. कैकेयीच्या हट्टामुळं दशरथाने जे तिला मागे वचन दिलं होतं त्या वचनाचं पालन करण्यासाठी श्रीराम स्वतःहूनच वनवासात गेले. त्याप्रमाणे नचिकेत आता या ठिकाणी विचार करतो आहे की शिष्य किंवा पुत्रांची 3 प्रकारची योग्यता असते: उत्तम, मध्यम आणि अधम. उत्तम पुत्र काय करतो? वडील सांगण्याच्या अगोदरच वडिलांचं मनोरथ जाणून त्यांच्याप्रमाणे तो वागतो. वडिलांच्या मनात काय चाललेलं आहे हे उत्तम पुत्र ओळखतो आणि त्याप्रमाणे तो चालतो. मध्यम पुत्र काय करतो? वडिलांनी स्पष्ट सांगितल्यानंतरच तो ते काम करतो. तो मनोरथ वगैरे जाण्याच्या भानगडीत पडत नाही. आणि तिसऱ्या प्रकारचा अधम असा पुत्र काय करतो? वडिलांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा तो काही काम करत नाही. तो अधम आहे. म्हणून मी प्रथम श्रेणीच्या पुत्राचं आचरण करीन. वडिलांचं मनोरथ आहे ना मला मृत्यूला जायचं, मग मृत्यूदेवता कोण आहे? यमराज आहे. तर मग आता मी काय करीन? मी स्वतःच यमराजांकडे जाईन, कारण माझ्या वडिलांचं मनोरथ आता स्पष्ट झालेलं आहे. त्यांनी क्रोधाने जरी म्हटलेलं नसलं तरी ते पिताजींचं वचन आहे. तेव्हा आता मी
यमराजाकडे स्वतःहून जात आहे आणि मग एकांतामध्ये वडिलांच्याकडे जाऊन नचिकेत म्हणतो 6व्या श्लोकामध्ये, अनुपश्य यथा पूर्वे प्रतिपश्य तथा परे सस्यमिव मर्त्यः पच्यते सस्यमिजायते पुनः. पूर्वे यथा अनुपश्य, ज्याप्रमाणे आपले पूर्वज आचरण करत होते त्याचा तुम्ही विचार करा. अपरे तथा प्रतिपश्य, वर्तमान काळामध्ये सुद्धा लोक कसा विचार करतात याचा तुम्ही परामर्श करा. मर्त्यः सस्यं पच्यते, जो मनुष्य मरणारा आहे तो जीर्ण होऊन मरतो. हे आजच्या युगामध्ये चालले आहे आणि पुढेही असंच होणार आहे. म्हणून हे पिताजी, पूर्वजांप्रमाणे मी प्रामाणिकपणे आचरण करणार आहे. माझ्या चरित्रामध्ये कधीही असत्याचा डाग मला नको आहे. मी सत्याचा आचरण करणारा म्हणूनच प्रसिद्ध राहणार आहे. मनुष्य आज ना उद्या मरणारच आहे. याला मरणधर्म हा शब्द या ठिकाणी उपनिषदात वापरलेला आहे. मरणधर्म म्हणजे काय? ज्याचं मरण निश्चित आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात परिहार्थेषु न तुम शोचितुमर्हसि. श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितलं आहे की जो जन्माला आलेला आहे तो मरणारच, आणि जो मृत्यू पावलेला आहे तो पुन्हा जिवंत होणार आहे, कुठल्या तरी योनीमध्ये जाणार आहे. म्हणून तू त्याच्याबद्दल फारशी चिंता करू नकोस, विचार करू नकोस, तुझं तू युद्ध कर. आता नचिकेत हेच सांगतोय, कारण भगवद्गीता काय आहे? शेवटी सगळ्या उपनिषदांचं सार आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनहा. ह्या उपनिषद म्हणजे सगळ्या जणू काही गायी आहेत आणि त्यांची धार काढणारा श्रीकृष्ण आहे. आणि या सगळ्या उपनिषदांचं सार म्हणजे भगवद्गीता आहे. तेच तत्व आता या ठिकाणी नचिकेत सांगतोय की मनुष्य हा मरणधर्म आहे, त्याला कधीतरी मृत्यू येणारच आहे. मी सुद्धा कधीतरी मृत्यू पावणारच आहे. पण तुमचं वचन पाळून मी मृत्यूला जवळ केलं आणि मी पित्याचं वचन पाळलं आणि मी सत्यवचनाने वागलो. हे माझ्या चारित्र्याला भूषण व्हावं असेल म्हणून हे पिताश्री, मी आता यमसदनी जात आहे, किंवा मला यमसदनाला जायची तुम्ही परवानगी द्या. आता यानंतर पुढं काय होतं हे आपण उद्याच्या भागात पाहूया. तुम्ही कृपा करून मला अभिप्राय पाठवा, कारण माझ्याकडून जर काही अजून राहत असेल किंवा काही सुधारणा होत असेल तर त्याचा मला उपयोग होईल. आता या ठिकाणी मी इथंच थांबतो. आज आपण कठोपनिषदामधले पहिले 6 मंत्र पाहिलेले आहेत. पहिल्या वल्लीतले उरलेले पहिल्या वल्लीतले मंत्र आपण क्रमशः पाहणार आहोत. कठोपनिषद खूप मोठा आहे, याला वेळ लागेल, तरीसुद्धा दररोज 30 ते 35 मिनटं एवढंच आपण त्याचं अध्ययन करायचं आहे. आज मी या ठिकाणी इथंच थांबतो. हरिओम.